बघा, केबल रिकमेंडेड टाईप्स अँड साईज ऑफ केबल. कोणत्या टाईपचं केबल आपण रिकमेंड करतो? स्ट्रीट लाईटला खालून पोल बघा, वरून वायर नसतात, बघितलं असाल तुम्ही. खालून पोलमधून खालून कंडक्टर असतात. तर काल आपण जे स्ट्रीट लाईट पोल काढला त्याच्यात तुम्ही बघितलं खालून फेज, न्यूट्रल आणि अर्थ अशा पद्धतीने, नंतर जंक्शन बॉक्स आणि नंतर वर. आठवत आहे? तर हे अंडरग्राऊंड केबल आपण तिथं वापरत असतो. सो इन केस ऑफ स्ट्रीट लाईट, केबल सिलेक्शन इज क्रुशियल टू इन्शुअर एनर्जी इफिशियन्सी अँड सेफ्टी. तर सेफ्टी आणि एनर्जी इफिशियन्सीसाठी प्रॉपर केबल सिलेक्ट करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, क्रुशियल पॉईंट आहे. तर बघा, द साईज ऑफ केबल डिपेंड ऑन द ऑपरेटिंग व्होल्टेज. किती व्होल्टेज आहे याच्यावर सिलेक्शन ऑफ केबल डिपेंड करतं. तर सिलेक्शन ऑफ केबल कशावर डिपेंड करतं ते बघणार आहेत आपण. तर पहा, ऑपरेटिंग व्होल्टेज, करंट, लेंथ ऑफ सर्किट, परमिसिबल व्होल्टेज ड्रॉप, हे सगळे पॅरामीटर आहेत ज्याच्यावर केबलची साईज डिपेंड करते. आता बघा, जर समजा कॉपर कंडक्टर असेल तर कॉपर कंडक्टर कसं आहे, एक्सलंट आहे इलेक्ट्रिकली. त्याचा रेजिस्टन्स कमी असतो पण करंट रेजिस्टन्स चांगलं राहतं आहे. ओके, स्ट्रेंथ चांगली राहते, फ्लेक्झिबिलिटी चांगली आहे, सगळ्या गोष्टी कॉपर कंडक्टर बेस्ट आहे. तरी पण आपण ॲल्युमिनियम कंडक्टर का वापरतो? कारण कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, लाईट वेट आहे आणि साईज रिक्वायर्ड इज लार्ज कम्पेअर टू कॉपर. कॉपरच्या तुलनेमध्ये जाड साईज वापरतो पण स्वस्त आहे, म्हणून आपण ॲल्युमिनियम कंडक्टर वापरतो. तुम्ही डिस्ट्रीब्युशन लाईनला पण कॉपर कंडक्टर वापरता का? ॲल्युमिनियमचेच वापरता का? वजनाने हलके, सॅग डेव्हलपमेंट, वजन आणि स्ट्रक्चर, त्याच्यामुळं स्ट्रक्चर जास्त लागेल ना जर समजा कॉपरचं असेल तर त्याच्यामुळं ॲल्युमिनियमचे कंडक्टर वापरतो. तर दोन टाईपचे केबल वापरतो आपण, PVC इन्सुलेटेड केबल आणि क्रॉस लिंक पॉली इथिलीन केबल. PVC म्हणजे काय? पॉलीविनिल क्लोराईड इन्सुलेटेड केबल, आणि दुसरं क्रॉस लिंक पॉलीइथिलीन केबल. हे दोन टाईपचे केबल आपण मोस्टली अंडरग्राऊंड केबल स्ट्रीट लाईटसाठी वापरतो. आता बघा, त्याची साईज रिकमेंड करायची आपल्याला. तर मेन पॉवर सप्लायची जर ॲल्युमिनियमचं कॉपरचं केबल वापरलं तर 25 ते 50 mm² त्याची साईज असेल मेन पॉवर सिस्टीमसाठी. आणि ॲल्युमिनियमचं जर असेल तर साईज दुप्पट असते, जवळपास 35 ते 70. ओके, 25चं 35 होईल आणि 50चं 70 mm² होईल. आता ब्रँच सर्किटसाठी पोल जर असेल तर त्यावेळेस कॉपर 6 ते 16 mm² आणि ॲल्युमिनियमचं 10 ते 25 mm² अशा पद्धतीने त्याची साईज असते. तर मेन पॉवरचं एवढं, आणि त्याच्या सब जे पोल आहेत, प्रत्येक सब पोल म्हणजे येणारे एक बघा 10 लाईन आहेत, 1 2 3 4. आता इथे एक पोल आहे, इथे एक पोल आहे, इथे एक पोल आहे, इथे एक पोल आहे. तर मेन जी लाईन इथून येते का, त्याची साईज किती आहे? 25 ते 50 कॉपरसाठी आणि 35 ते 75 ॲल्युमिनियमसाठी, हे वालं. आणि इथून हे चाललेत ना वर, याची साईज किती? ही 6 mm² टू 16 mm² आणि 10 mm² टू 25 mm² इथून वर जाणाऱ्याची. समजलं? ते ब्रँचिंगसाठी. आता स्ट्रीट लाईट फिक्स्चरसाठी कॉपरची साईज किती आहे? 2.5 mm² आणि ॲल्युमिनियमची 4 mm². ओके, अशा पद्धतीने याच्या केबलच्या साईज असतात. आता बघा, ॲज पर कोड, IS कोड आहे, त्या कोडनुसार त्याचं इन्स्टॉलेशन असावं. तर IS 694 असेल तर PVC इन्सुलेटेड केबल आपण वापरतो फॉर लो व्होल्टेज. ॲज पर IS 7098 असेल तर क्रॉस लिंक पॉलीइथिलीन इन्सुलेटेड केबल वापरतो आपण. ओके, IS 3961 असेल तर करंट रेटिंगनुसार केबल वापरतो आपण. आणि IS 3043 असेल तर कोड ऑफ प्रॅक्टिस फॉर अर्थिंगसाठीचं रिकमेंड घेऊन ते केबल आपण वापरतो. तर आता हे झालं रिकमेंड साईज ऑफ केबल. ते साईड सिलेक्शन कशावर डिपेंड करतं, केबल कशावर डिपेंड करतं? तर व्होल्टेज रेटिंग ही जनरली 1.1 kV पर्यंत आपण वापरतो व्होल्टेज. वेगळं व्होल्टेज असतं बरं का, डायरेक्ट आपलं 230 नाही देत आपण. त्याच्यानंतर करंट रेटिंग, मॅक्सिमम करंट रेटिंग आपण कन्सिडर करतो, त्याच्यावरून फ्युजॅस वगैरे टाकतो. बॉक्स असतो ना MCB बॉक्स त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर व्होल्टेज ड्रॉप कमीत कमी असावा, 3% जास्त नसावा. 3% जास्त झालं तर तो कमी करण्यासाठी प्रयत्न करावे.
त्याच्यानंतर अर्थिंग, आर्मर शुड बी अर्थ प्रॉपरली. ते जे मेटल पार्ट आहेत सगळे जमिनीला डिस्चार्ज करणं गरजेचं आहे, कारण एखाद्याचा हात लागला तर त्याला शॉक लागू शकतो. त्याच्यानंतर ॲम्बियंट कंडिशन शुड बी कन्सिडर. तर जास्तीत जास्त दिवसाचं टेम्परेचर किती असतं हे कन्सिडर करून केबल आपण सिलेक्ट करत असतो. ओके, सो दीज आर द सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ केबल. कोणकोणतं? व्होल्टेज रेटिंग, करंट रेटिंग, व्होल्टेज ड्रॉप, अर्थिंग अँड ॲम्बियंट कंडिशन किंवा ॲम्बियंट टेम्परेचर. येतं लक्षात? चला लिहून काढा पटकन आता.